जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ते डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बरं, आजची PDF कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 वाजता ही आजची PDF उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जयंती कुमारेश यांना 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार जाहीर झाला. मित्रांनो, हा पुरस्कार कर्नाटकी संगीताच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो व हा पुरस्कार मद्रास म्युझिक अकादमीद्वारे देण्यात येतो. व यंदाच्या या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मद्रास म्युझिक अकादमीची 100वी परिषद पार पडणार आहे व त्या परिषदेत जयंती कुमारेश यांना सन्मानित करण्यात येईल. आणि हा पुरस्कार विजेता व्यक्तीच मद्रास म्युझिक अकादमीच्या वार्षिक परिषदेचं सुद्धा अध्यक्षस्थान भूषवतो. म्हणजेच या 100व्या वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थान देखील जयंती कुमारेश याच भूषवतील. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर 1942 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला सुवर्णपदक व बिरुद पत्र देऊन सन्मानित करण्यात येतं. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्काराने कृती के कारंत यांना सन्मानित करण्यात आलं व हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने चिरंजीवी, 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने जयंत चौधरी, 21व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स 2026 मधील लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने अमोल पालेकर यांना सन्मानित करण्यात आलं. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार R. वेरामुत्तू तर MP बिर्ला मेमोरियल पुरस्काराने यशवंत गुप्ता यांना सन्मानित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत असलेला नागोया प्रोटोकॉल कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हा प्रोटोकॉल 2014 मध्ये लागू करण्यात आला. आणि जर आपल्याला असं विचारलं की हा प्रोटोकॉल कधी स्वीकारण्यात आला तर 29 ऑक्टोबर 2010 रोजी हा प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला व याची अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाली. हा प्रोटोकॉल जपानमधील नागोया या शहरात स्वीकारण्यात आल्यामुळे याला नागोया प्रोटोकॉल नावानं ओळखलं जातं. व सध्या हा चर्चेत का आहे तर भारताने या नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आपला पहिला राष्ट्रीय अहवाल सादर केल्यामुळे सध्या हा नागोया प्रोटोकॉल चर्चेत आला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नागोया प्रोटोकॉल हा 29 ऑक्टोबर 2010 रोजी जपानमधील नागोया शहरात स्वीकारण्यात आला व हा प्रोटोकॉल 12 ऑक्टोबर 2014 रोजी अंमलात आणण्यात आला. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भूमिका श्रेष्ठ या कोणत्या देशातील पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार बनल्या? तर मित्रांनो, भूमिका श्रेष्ठ या नेपाळ या देशातील पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार बनल्या आहेत. पुढील प्रश्न. कोणत्या देशाने जगातील पहिली सार्वभौम वित्तीय क्लाउड सेवा पायाभूत सुविधा सुरू केली? तर अशी जगातील पहिली सार्वभौम वित्तीय क्लाउड सेवा पायाभूत सुविधा UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशानं सुरू केली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यवर्ती बँकेद्वारे अशी सेवा सुरू करण्यात आली असून या अंतर्गत कोर 42 व G42च्या सहाय्याने तयार केलेले प्लॅटफॉर्म राष्ट्रीय सीमांच्या आत डेटा सार्वभौमत्व, सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल वित्त सुनिश्चितता प्रदान करतात. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. शहरी स्वच्छतेसाठी G स्पायडर रोबोट कोणत्या शहरात तैनात करण्यात आला? तर आता शहरी स्वच्छतेसाठी G स्पायडर रोबोट हा तिरुअनंतपुरम या शहरात तैनात करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत कालवे स्वच्छ करण्यासाठी हा रोबोट तैनात करण्यात आला असून हा AI शक्तीवर चालणारा रोबोट आहे. पुढील प्रश्न. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर आता औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने भव्य या योजनेला मंजुरी दिली. भव्यचा फुल फॉर्म नोट करून घ्या. भारत औद्योगिक विकास योजना असे याचं पूर्ण स्वरूप आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी भव्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेसाठी 33,660 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत व या योजनेअंतर्गत देशभरात 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित केले जातील. किती पार्क? तर असे 100 पार्क देशभरात विकसित केले जाणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या राज्याने साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर आता प्रथमच गुजरात या राज्याने साऊंडिंग रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. हे जे रॉकेट आहे याचं प्रक्षेपण गुजरातमधील धोलेरा येथून करण्यात आलं व हे रॉकेट एक स्तरीय सब ऑर्बिटल रॉकेट आहे व या रॉकेटद्वारे एक छोटा उपग्रही प्रक्षेपित करण्यात आला व हा उपग्रह हवामानाची महत्त्वाची माहिती गोळा करण्याचं कार्य करेल. येथे गुजरात या राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. गुजरात राज्याला भारतात सर्वाधिक लांबीचा सागर किनारा लाभला असून गुजरात राज्याच्या सागर किनाऱ्याची लांबी ही जवळपास 1600 किलोमीटर इतकी आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर, तर सध्या राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत व गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असून या राज्यात 4 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर गिर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क व मरीन नॅशनल पार्क हे गुजरात या राज्यात स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा, चायनीज ग्रँड प्रिक्स F1 स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या चायनीज ग्रँड प्रिक्स F1 स्पर्धेचं विजेतेपद आंद्रेया किमी अँटोनेली यांनी पटकावलं आहे. आंद्रेया किमी अँटोनेली या 19 वर्षीय ड्रायव्हरचं हे पहिलंच विजेतेपद आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनलेत? तर या ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष हे अरुण मामेन बनले आहेत. याआधी सुद्धा तेच याचे अध्यक्ष होते व पुन्हा एकदा त्यांचीच या पदावर नियुक्ती करण्यात आली. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सर्वोत्कृष्ट छायांकनाचा ऑस्कर जिंकणारी पहिली महिला कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑटम डुरल अर्कापा या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या सिनर्स या चित्रपटातील छायांकनासाठी मिळाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026चा प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.